हा आहे श्री महादेवी रोड। हा रस्ता जवाहर रोडला कनेक्टेड आहे आणि याच रस्त्याने त्र्यंबक नगर परिषद पार्किंग कडे जाता येते। शिवाय या रस्त्यावर श्री महादेवी मंदिर, श्री मुकुंदेश्वर महादेव मंदिर, श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहेत आणि महादेवी मंदिराच्या मागे मोठी नागरी वसाहत तर आहेच, त्याचबरोबर त्या भागात 2 नामांकित हॉस्पिटल देखील आहेत आणि याच रस्त्यावर बालवाडी पासून तर महाविद्यालय देखील आहेत। आता मुख्य मुद्द्याकडे वळूयात। शहरात सिंहस्थाची कामे सुरू झाली तेव्हा सगळ्यात अगोदर या रोडचे काम सुरू करण्यात आले, परंतु का कोणास ठाऊक थोडा रस्ता झाला आणि तो पुन्हा फोडण्यात आला। तेव्हापासून या रस्त्याची वाताहत सुरू झाली। काही महिन्यांनंतर येथे ड्रेनेज लाईन, पाण्याची पाईपलाईन, वीज वितरणची अंडरग्राऊंड केबल यासाठी रस्ता फोडण्यात आला। अर्थात महाविद्यालयापर्यंत आता या रस्त्यावर खडी टाकण्यात आली आहे, परंतु पावसामुळे पार्किंग, पोलीस चौकीपासून तर महाविद्यालयापर्यंत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे। श्री महादेवी मंदिराच्या थोडे पुढे पाण्याचे डबके साचले आहे, तर तेथून पुढे नुसता गाळ आणि गाळच आहे। तेथून जाताना दुचाकी स्वारांची तारेवरची कसरत होत असते। येथे लहान मुलांची शाळा असल्याने पालक वर्ग मुलांना दुचाकीवर सोडायला येत असतात, त्यात महिला वर्गाचा समावेश जास्त असतो। आता या चिखलातून दुचाकी नेणे आणणे खूप कठीण होत आहे, यामुळे तेथे दुचाकी घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे। शिवाय महाविद्यालयाच्या पुढे एक मोठा खड्डा आहे आणि त्यात पाणी साचलेले आहे। प्रशासनाने आणि संबंधित ठेकेदाराने या कामाकडे विशेष लक्ष देऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे। किंवा पावसामुळे काम थांबणार असेल तर या ठिकाणी काहीतरी पर्यायी व्यवस्था केल्यास दुचाकी घसरून पडण्याचे प्रमाण कमी होऊ शकते। या अनुषंगाने प्रशासनाने तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे। याबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंट मध्ये नक्की सांगा। धन्यवाद।